मित्रांनो नमस्कार. तर आपला पहिला प्रश्न आहे या 3-4 दिवसाच्या व्हिजिटनुसार की आमच्या बागेमध्ये सुरुवातीला नर निघाला, त्यानंतर दुसरा फ्लो देखील नर निघाला, परंतु मादी कधी निघेल. तर मित्रांनो सांगण्याचा भाग असा की वातावरणामध्ये झालेला बदल आणि दुपारच्या टायमिंगला हे फक्त 2 ते 2.5 तासच वातावरण हे तापतं आहे. त्यामुळं बागेमध्ये ज्या ठिकाणावरून आपल्याला नर निघलेला आहे त्या ठिकाणाहून मादीचा फ्लो हा 100% निघणार आहे. फक्त कोणी सांगितलं किंवा कोणी मित्रपरिवार आहे, अनुभव जर असेल तर ठीक आहे, अनुभव नसेल तर 100% दोनदा नरकळीचा फ्लो जरी निघाला तरी तिसरा फ्लो हा मादीकळीचा 100% निघतोच मागून, त्याला दुसरा पर्याय नसतो. परंतु भरपूर लोकांच्या अनुभवानुसार आणि ज्यांना लोकांना माहीत नाही आहे किंवा अनुभव कमी आहे, 1-2-4 दिवसाचा गॅप धरून मी केलं म्हणून तुम्ही करा अशा हिशोबाने जर कामकाज चालू असेल तर नक्कीच गुंजगळ ही 100% होणार आहे. कारण भरपूर लोकांमध्ये असा संभ्रम आहे की आता पाणी कमी केलं, दोनदा फ्लो निघाला आहे मग पाणी कमी केलं, परंतु बागेला पाणी कमी करण्याचं कारण कोणतं, तर आगारा जास्त पडत असेल तर बागेचं पाणी कमी केलं पाहिजे. नाहीतर तुमच्या बागेला या दिवसामध्ये उष्णता वाढत चाललेली आहे. अजिबात बागेला पाणी कमी करण्याची गरज नाही आहे. त्या जिथून तुमची नरगळी गळालेली आहे तिथूनच तुमची मादीकळी निघणार आहे. तर या प्लॉटमध्ये आपण आहोत. हे पहा, दोन फ्लो निघाले हे अगोदर असा, त्यानंतर मादीकळी ही पाठीमागून निघत आहे. बऱ्यापैकी स्ट्रॉंग कळी आहे. हे पहा, भरपूर मित्रपरिवार सजेशन आहे की यावर्षी प्रॉब्लेम आहे. तर नक्कीच प्रॉब्लेम आहे, परंतु कोणत्या विषयाला आहे, वातावरण खराब झाल्यामुळं बागेमध्ये नरकळीचा डबल फ्लो निघत आहे, त्याच्यानंतर परत त्याच ठिकाणावरून मादीकळी निघत आहे. तर याच्या मागे महत्त्वाचं कारण काय आहे, तर वातावरणातील बदल. तर मग आता याच्यावरती काम करायचं कसं, याच्या उपाययोजना म्हणून बागेमध्ये पाणी हे बंद करायचं नाही. कारण भरपूर लोकांचं म्हणणं येतं की पाणी बंद करा. पाणी बंद करायचं नाही, पाणी हे चालू ठेवायचं, उलटं पाण्याचा फ्लो वाढवायचा. कारण गुंज निघत असती छोटी ज्वारीच्या आकाराची तर ती गळून जाते. मागं 2 वेळेस सांगितलं आहे, आत्ता परत सांगतो आहे की 100% मादीकळी निघणार आहे. छोट्या प्रमाणात मादीकळी निघत आहे आणि हे पहा पाणी कमी असल्यामुळं हे अशा प्रकारे कळीगळ होत आहे. तर याच्यावरती जास्त लक्ष दिलं पाहिजे. हे पहा अशी मादीकळी नक्कीच निघत आहे पाठीमागून, परंतु जी गुंज अवस्थेमध्ये आहे पहा, हे समोर पाहू शकता आपण, गुंजगळ 100% होत आहे. याला पाणी कमी आहे. तर कोणाचं काही म्हणणं असेल तरी चालेल, परंतु बागेला हे पाणी, तर आपण हे पाहू शकता बऱ्यापैकी मादीकळीचा फ्लो हा या ठिकाणी आहे. तर महत्त्वाचं म्हणजे जर एखाद्याच्या बागेमध्ये पाण्याचं आणि खताचं शेड्यूल जर काही चुकलेलं असेल तर त्यांनी NPKचा डोस हा कमी प्रमाणात करून फक्त K आणि P, थोडक्यात 52-34 किंवा 60-20 याचा देखील डोस दिला तरी चालेल. 42-47 दिला तरी चालेल, 14-48 दिला तरी चालेल. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 1 डोस फक्त, त्यानंतर गरज नाही. कारण मादीकळी निघण्यासाठी नत्राची आवश्यकता असते. त्यानंतर कॅल्शियम आणि बोरॉनचा स्प्रे हा गेलाच पाहिजे. त्यामुळे बऱ्यापैकी स्ट्रॉंग तुमची कळी निघते. आणि आता नक्की ज्या जानेवारीतल्या पाणी आहे बागेला 100% सगळ्याच बागा ह्या 2 वेळेस नर फेकला, काहींना 1 वेळेस फेकला, पण 100% मादीकळी ही निघणार आहे. यामुळे शेतकरी मित्रांनी घाबरून जाऊ नये. हे पाहू शकता आपण पाठीमागं पूर्ण मादीकळी निघालेली आहे याच्यावरती. फक्त गळ किती प्रमाणात आहे त्यावर लक्ष ठेवा, बाकी काही गरज नाही आहे. 100% यावर्षी देखील गेल्या वर्षीच्या तुलनात्मक रेट हे नक्कीच भेटतील. कारण यावर्षी देखील वातावरण हे खराब आहे, त्यामुळे बागाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.